जुलै 2026 सुरू झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांची बाग जी आहे सध्या हार्वेस्टिंगसाठी आलेले आहेत. अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडल्यामुळे बऱ्याच बागांना कलर चांगला आलेला आहे, साईज चांगल्या पद्धतीमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जे आपण बघितलं असेल की मागील 15 दिवसापासून डाळिंबाची आवक जी आहे मार्केटमध्ये हे चांगल्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे बाग जे आहे हार्वेस्टिंगसाठी आलेले आहे. मग अनेक वेळा शेतकरी असा प्रश्न येतो की बाग आपली जागेवर दिली पाहिजे का, आपण कसा व्यवहार केला पाहिजे. तर या अनुषंगाने एक उदाहरण जे आहे, आपली काल एक शेतकरी मित्रांचा फोन आलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांच्या सोबत जे झालेले भाष्य आहेत त्या अनुषंगाने मी आजची माहिती देतो आणि त्यानुसार आपण देखील आपल्या बागेमध्ये काय निर्णय घ्यायचा याचा विचार जो आहे हार्वेस्टिंगच्या बाबतीमध्ये हा करू शकता. तर मित्रांनो, जवळपास त्या शेतकऱ्यांचे 2,500 ते 3,000 क्रेट जे आहे हे डाळिंब काढणीसाठी होते आणि मग 2,500 ते 3,000 क्रेट आणि म्हणजे जवळपास 50 ते 60 टन जे आहे हे डाळिंब होते आणि त्याचा प्रश्न आलेला होता की 190-95 रुपयांनी जागेवर मागतायत. त्यामध्ये ठराविक डाळिंब जे आहे ते मागतात, रिजेक्शन जे आहे बाकी ठरेल तसं आहे आणि दुसरं जे आहे 165 ते 70 रुपये सरसकट मागतात. मग अशा वेळेस कोणता व्यवहार केला पाहिजे किंवा मार्केटला केलं पाहिजे का, अशी एक चर्चा जी आहे त्या दरम्यान झालेली. तर या अनुषंगाने माहिती अशी की जर आपल्या बागेमध्ये सनबर्न असेल, डागांचं प्रमाण जे आहे हे जास्त प्रमाणामध्ये असेल, तर अशा वेळेस जे आहे आपण सरसकट व्यवहार केलेला परवडतो. म्हणजे ज्यावेळेस आपण असं म्हणूयात की आपल्या बागेमध्ये सनबर्न हे अधिक प्रमाणामध्ये 20-30% वरती सनबर्न आहे, तर ते आपल्या सरसकटमध्ये चालून घेतलं जातं. ज्यावेळेस आपल्या बागेवरती डाग आहे आणि तो डाग कडक झालेला आहे, तो सरसकटमध्ये चालून घेतला जातो. फ्रूट पंचर वगैरे जे काय असेल, जिथे आपण म्हणूयात की डाळिंब फळामधून जिथं ज्यूस बाहेर निघत असेल, तर असे जे आहेत ते वेळेस चालून घेतले नाही. मग सरसकटमध्ये जे आहे बऱ्यापैकी सनबर्न आणि जे डाग कडक झालेले आहेत ते चालून घेतले जातात. मग आपल्या बागेमध्ये जर ते प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपण सरसकटचा व्यवहार केलेला फायदेशीर राहतो. दुसरं असं आहे की ज्यावेळेस डाळिंबाला मागणी जी आहे ही डाळिंबाला कमी प्रमाणामध्ये असते, म्हणजे मार्केटमध्ये उठाव जो आहे हा कमी प्रमाणामध्ये असतो, त्या प्रमाणामध्ये मागणी नसते, तर अशा वेळेस देखील सरसकट व्यवहार परवडतो. पण दुसऱ्या वेळेस जे आहे म्हणजे आपल्या बागेमध्ये दुसरी परिस्थिती अशी आहे की आपल्या बागेमध्ये सनबर्नचं प्रमाण अगदी कमी प्रमाणामध्ये आहे, आपल्या बागेमध्ये डागांचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये आहे. मग अशा वेळेस आपण जर विचार केला की आपण सरसकट जे आहे व्यवहार करूयात, मग अशा वेळेस आपण 20 ते 30 रुपये किलो जे आहे आपल्याला तोटा त्या ठिकाणी बसतो. तर मग आपल्या बागेमध्ये जर सनबर्नचं प्रमाण कमी असेल, डागांचं प्रमाण कमी असेल, तर अशा वेळेस आपण जो आहे व्यापारी जे रिजेक्शन म्हणतात, म्हणजे त्यांनी सांगितलं 1-2 डग चालणार नाही किंवा सनबर्न एवढ्या बोटांच्या वरती चालणार नाही, अशा वेळेस आपण तो व्यवहार केलेला परवडतो. कारण मुळात आपल्याला माहिती आहे आपल्या बागेमध्ये सनबर्न कमी प्रमाणामध्ये आहे, डाग जे आहे हे कमी प्रमाणामध्ये आहे. अशा वेळेस जो आहे आपण जास्त रेटचा व्यवहार केलेला परवडतो. आणि दुसरं या ठिकाणी आपल्याला असं देखील त्यावेळेस करता येतं की जेवढ्यात म्हणजे आपण जास्तीत जास्त किमतीला व्यवहार केलेला आहे त्यातून जे काही रिजेक्शन निघेल ते आपण मार्केट करू शकतो, बरोबर. याच्यामध्ये असं होतं की आपले डाळिंब जे आहे चांगल्यात चांगल्या रेटला चालले जातात, शिवाय आपल्या बागेमध्ये आपल्याला माहिती प्रमाण डागांचं कमी आहे किंवा सनबर्नचं कमी आहे, अशा वेळेस जो राहिलेला माल आहे तर तो मार्केटमध्ये देखील चांगल्या किमतीला विकला जातो. आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये महत्त्वाचं कारण की ज्यावेळेस मागणी अधिक प्रमाणामध्ये असते तर त्यावेळेस रिजेक्शन निघण्याचं प्रमाण जे आहे हे फार कमी राहतं. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की मार्केट लो चालू आहे, भाव कमी आहे, तर त्यावेळेस रिजेक्शन बाहेर पडण्याचं प्रमाण जे आहे हा अधिक प्रमाणामध्ये असतं. म्हणजे ज्यावेळेस मुळातच मागणी डाळिंबाला अधिक प्रमाणामध्ये आहे, पुढे डाळिंबाचं शॉर्टेज जे आहे अधिक प्रमाणामध्ये आहे, तर अशा वेळेस जे आहे रिजेक्शन हे बाय डिफॉल्ट जे आहे त्या ठिकाणी कमी पडत असतं, म्हणजे बाहेर जास्त व्यापारी ते काढत नाही. मग अशा वेळेस आपण मी सांगितलं तसं जास्त किमतीचा व्यवहार केलेला फायदेशीर राहतो. म्हणून आपल्या बागेमध्ये देखील आपण हा निर्णय घेऊ शकता की सरसकट जर आपल्याला व्यवहार करायचा असेल तर तो अशा वेळेस करा की ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये सनबर्नचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे, डागांचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे आणि जे जास्तीत जास्त आपल्याला डाळिंब जे आहे आपल्या बागेतून काढून म्हणजे लवकरात लवकर हार्वेस्ट करायचं असेल किंवा जे मार्केटमध्ये देखील कमी रेटमध्ये जाऊ शकेल असं आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेस सरसकटचा व्यवहार करा. पण ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपले डाळिंब चांगल्या गुणवत्तेचे आहे, आपल्या याच्यामध्ये डागांचं प्रमाण कमी आहे, सनबर्नचं प्रमाण कमी आहे, अशा वेळेस जास्तीत जास्त जो आहे किमतीचा व्यवहार करा आणि जे काही रिजेक्शन राहील तर ते मार्केटला घेऊन जा, त्याला चांगले रेट जे आहे त्या ठिकाणी मिळतात. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे ज्यांच्या बागेमध्ये क्लिअर गुणवत्तेचे डाळिंब आहे तर त्यांनी जागेवर व्यवहार करा आणि राहिलेलं
जे आहे रिजेक्शन बाहेर पडेल ते मार्केटला घेऊन जा, त्याला देखील चांगले रेट जे आहे त्या ठिकाणी मिळतील. आणि ज्यांच्या बागेमध्ये डागांचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे, सनबर्न अधिक प्रमाणामध्ये आहे, तर त्यांनी शक्यतो मार्केटला नेण्याऐवजी जागेवर सरसकटमध्ये व्यवहार केलेलं फायदेशीर आहे. हे झालं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपण असं देखील त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यातून आलं की आपण सरसकट सगळेच डाळिंब जे आहे मार्केट केले तर याचा काय फायदा होईल किंवा काय तोटा होईल. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे डाळिंब काढणीसाठी हे 8 ते 10 टन असतात, 15 टन असतात, तर त्यावेळेस तुम्ही मार्केटचा विचार करू शकता ह्या दिवसांमध्ये, विशेष करून ह्या दिवसांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. कारण काय होतं की ज्यावेळेस आपल्या मुळातच आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे, आपण जर म्हटलं 10 टन आपल्याकडे डाळिंब आहे, दररोजचे 3-3 टन आपण जरी हार्वेस्ट केले तरी 3 ते 4 दिवसामध्ये जो आहे आपण आपली बाग हार्वेस्ट त्या ठिकाणी करू शकतो. आणि 3 ते 4 दिवसामध्ये म्हणावं असं वातावरण त्या ठिकाणी बदलत नाही, किंवा म्हणावं असं मार्केट देखील जे आहे त्या ठिकाणी अपडाऊन होत नाही. पण ज्यावेळेस तुमच्याकडे 50 ते 60 टन डाळिंब जे आहे हे हार्वेस्टिंगसाठी असतात आणि त्यावेळेस तुम्ही मार्केटचा विचार करता, तर त्या ठिकाणी धोका जो आहे अधिक प्रमाणामध्ये असतो. कारण तुम्हाला पहिल्या दिवशी चांगला रेट मिळू शकतो, तर तुम्हाला 50 टन डाळिंब हार्वेस्ट करायचे आहे, तर म्हणजे जवळपास तुम्हाला 8 ते 10 दिवस जे आहेत त्या ठिकाणी जाणार आहे. मग मधल्या ह्या दिवसांमध्ये अचानक पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला, मार्केट जे आहे कमी जास्त झालं, तर त्या ठिकाणी जे ॲव्हरेज तुम्हाला जागेवर भेटणार असतं, जागेवर त्या ठिकाणी रेट भेटणार असतं, तेवढं जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाही तेवढ्या 10 दिवसांमध्ये. आणि ह्या दिवसांमध्ये जेवढं जास्तीत जास्त डाळिंब आपलं लवकरात लवकर निघून जाईल तेवढं फायदेशीर राहतं. किंवा अचानक पाऊस आला किंवा काही वादळ वगैरे झाले तर मग त्या ठिकाणी नुकसान जे आहे अधिक प्रमाणामध्ये होण्याचा चान्स त्या ठिकाणी राहतो. म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त डाळिंब हार्वेस्टिंगला आहे 20 टनाच्या वर, 30 टनाच्या वर, तर त्यांनी व्यवहार अशा पद्धतीमध्ये केला पाहिजे की 2 रुपये कमी भेटले तरी चालतील, पण जे आहे एकाच दिवशी 8 ते 10 टन डाळिंब जे आहे हार्वेस्ट होऊन जाईल, जास्तीत जास्त डाळिंब हार्वेस्ट होऊन जाईल, अशा पद्धतीमध्ये बघायचं आहे. अनेक वेळा असं देखील होतं की काही आपण स्टार्टअपसोबत किंवा काही कंपन्या एक्सपोर्ट करतात, तर त्यांच्यासोबत आपण जास्त किमतीचा व्यवहार देखील करतो. पण मग कधी कधी असं होतं की ते दररोजचे 2 टनच नेणार, 3 दिवसामुळे ते 2 टन नेणार. मग अशा वेळेस आपलं डाळिंब जे आहे जास्त वेळ त्या ठिकाणी बागेमध्ये राहतं. मग काही वेळेस हे पावसामुळे डाग वगैरे आले तर अनेक व्यवहारांमध्ये जे आहे क्लॅशेस त्या ठिकाणी होतात, अनेक त्या ठिकाणी व्यवहार तुटले देखील जातात. म्हणून आपल्या बागेचा व्यवहार करताना आपण ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. रिवाईज म्हणून मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस तुम्हाला डाळिंब फर्स्ट टाइम तुम्ही पहिला तोडा हार्वेस्ट करताय, बाग नीटकीच आपली फर्स्ट टाइम हार्वेस्ट पहिलाच तोडा आहे, तर अशा वेळेस मी सांगितलं तसं डाळिंब चांगल्या गुणवत्तेचं असेल, चांगली क्वालिटी त्याच्यामध्ये असेल, सनबर्न डाग अगदी कमी 10-1% खाली असेल, तर जागेवर व्यवहार करा आणि जास्तीत जास्त किमतीचा व्यवहार करा. सरसकटचा व्यवहार जो आहे त्या ठिकाणी न केलेला योग्य राहील. जे काही आपलं रिजेक्शन बाहेर पडेल, आपले जर माल गुणवत्तेचा असेल साहजिकच रिजेक्शन कमी बाहेर पडेल, आणि जरी पडलं तरी ते मार्केटला चांगल्या रेटमध्ये जाणार आहे. तर त्याच्यामुळे व्यवहार करताना जर चांगल्या गुणवत्तेची डाळिंब असेल तर सरसकटमध्ये करू नका, जास्तीत जास्त किमतीचा व्यवहार त्या ठिकाणी करा. दुसरं, आपल्या बागेमध्ये डाग अधिक प्रमाणामध्ये आहे, सनबर्नचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे, तर मग अशा वेळेस मार्केटला आपले डाळिंब देखील कमी प्रमाणामध्ये जाण्याची शक्यता आहे. अशा वेळेस सरसकटचा व्यवहार करा. जास्तीत जास्त डाळिंब कसे हार्वेस्ट होतील, कसे चालले जातील, तर असे जे आहे त्या ठिकाणी व्यवहार केलेले योग्य राहील. मार्केटला डाळिंब न्यायची असेल किंवा सरसकट आपल्याला मार्केटच करायचं असेल, तर ज्यावेळेस तुमच्याकडं 5 ते 10 टन माल असेल, 5 ते 10 टनापर्यंत डाळिंब त्या ठिकाणी असतील, तर अशा वेळेस मार्केटचा विचार करा. ज्यावेळेस आपली क्वांटिटी अधिक प्रमाणामध्ये आहे, 2 ते 3 दिवसामध्ये आपण डाळिंब संपवू शकत नाही, 8 ते 10 दिवस आपले डाळिंब मार्केटला चालणार आहे, तर अशा वेळेस ह्या दिवसांमध्ये, विशेष करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, ही रिस्क अजिबात घेऊ नका. ज्यावेळेस तुमचं फेब्रुवारी-मार्चमध्ये डाळिंब हार्वेस्टिंगला असेल, तर त्यावेळेस म्हणावं असं डाग जे आहे येण्याचे चान्स त्या ठिकाणी नसतात. मार्केट अपडाऊन होण्याचा चान्स देखील त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये त्या दिवसांमध्ये राहत नाही. ह्या दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये मार्केट कसं अपडाऊन होईल हे आपल्याला सांगता येत नाही. 2 ते 3 दिवसांमध्ये बागेची परिस्थिती कशी बदलू शकते हे आपल्याला सांगता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये आवक कितपत प्रमाणामध्ये वाढू शकते हे आपल्याला या दिवसांमध्ये त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची क्वांटिटी अधिक प्रमाणामध्ये आहे, ज्या शेतकऱ्यांकडे डाळिंब अधिक प्रमाणामध्ये आहे, तर त्यांनी शक्यतो मार्केट जे आहे न केलेलं योग्य राहील. जागच्या जागी व्यवहार करा, आणि जो व्यापारी 2 रुपये कमी, पण जो व्यापारी जास्तीत जास्त क्वांटिटी आपल्या इथून एका दिवसात घेऊन जात असेल, तर अशा सोबत व्यवहार केलेला योग्य राहील. तर त्या अनुषंगाने जे आहे आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला बाग हार्वेस्टिंगसाठी आलेला असेल तर जास्त रेटपेक्षा आपण ह्या गोष्टी, जास्तीत जास्त डाळिंब ह्या दिवसांमध्ये कसे निघून जातील किंवा जास्तीत जास्त
आपल्याला क्वांटिटी कशी निघून जाईल या अनुषंगाने आपण व्यवहार केलेला त्या ठिकाणी योग्य राहील. सरसकट आणि रिजेक्शनचा जो आपण सांगितलं जास्त किमतीचा व्यवहार, याच्यामध्ये जे आपले कन्फ्युजन असेल तर ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दूर होईल असे आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे बाग आता हार्वेस्टिंगला आलेले असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा की आपल्या इथे काय बाजारभाव चालू आहेत किंवा कितपत आपल्या इथे डाळिंब जे आहे हार्वेस्टिंगला सध्या रेडी आहे. धन्यवाद.